लोकसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली आहे आणि सर्वच मतदारसंघामध्ये प्रचाराचा धुरळा उडालेला आहे. मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये वेगळी स्थिती पाहायला मिळते. उभाटाचे विनायक राऊत हेच प्रचाराला फिरताना दिसतात. त्यांचा प्रचार नेमका कुठपर्यंत आला अजूनही त्यांचा प्रतिस्पर्धी ठरलेला नाही. याबद्दल त्यांचं मत जाणून घ्यायचं. कुठपर्यंत प्रचार दौरा आला आहे, कितव्या स्टेजला आहे? माझा प्रचार दौरा अत्यंत चांगल्या उत्साहाने सुरू आहे. लोकांचा प्रतिसाद, लोकांचे आशीर्वाद हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आहेत. माझ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मी 106 खळा बैठका केल्या पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये आणि त्यानंतर तिसरा टप्पा आता 18 एप्रिलपासून संगमेश्वरपासून सुरू होईल आणि अत्यंत विजयाच्या निर्धाराने आणि तोसुद्धा विजय दणदणीत विजय प्राप्त करायच्या ह्या निर्धाराने आमचे सर्वच शिवसेना आणि आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. काँग्रेस, NCP, आम आदमी, जनता दल, इतर सर्व छोटे मोठे हे सगळेच आपापल्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्यांच्या कामावर सुद्धा मी पूर्ण समाधानी आहे. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. प्रचाराचा शेवटचा टप्पा जातो तो जाहीर सभांकडे. आपल्या या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे कोण नेते येणार आणि कोणाकोणाची जाहीर सभा कधी कधी होणार आहे? जाहीर सभा 18 तारखेला स्वतः उमेदवार म्हणून मी वैभव नाईक, राजन साळवी, भास्करराव जाधव यांच्या जाहीर सभा चालू होतील. दररोज किमान 4 ते 5 सभा होतील दररोज. आणि 28 एप्रिलला माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची सभा रत्नागिरीला होईल. 3 मेला कणकवली येथे होईल आणि आदित्यजी ठाकरे हे 4 मेला सावंतवाडीला येतील आणि NCPच्या वतीने जयंत पाटील साहेब येतील, बंटी पाटील साहेबसुद्धा येतील. अजून त्यांचं कन्फर्मेशन व्हायचं आहे. नारायण राणे जर प्रतिस्पर्धी म्हणून असले तर काय तुमच्या विजयाचं शेड्यूल असेल आणि जर किरण सावंत असेल तर काय स्थिती असेल? नाही, त्या समोरचा येणारा आम्हाला त्याच्यामध्ये आम्ही भेदभाव करत नाही आहेत. नारायण राणे असो, किरण सावंत असो, दीपक केसरकर असो, रवींद्र चव्हाण असो, कोणी असो, हा भारतीय जनता पक्षाचा असणारा उमेदवार. आज भाजपाने जे काय देशामध्ये अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण केलेली आहे, महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, हे सगळे मुद्दे सगळ्यांच्या समान आहेत. पण काहीजण पैशाच्या जोरावर नाचायला येतील, काहीजण सत्तेच्या जोरावर नाचायला येतील, पण त्यांना धडा शिकवण्याचं आणि त्यांना पूर्ण ओळखण्याचं काम मतदारांनी पूर्णपणे केलेलं आहे. अजूनही महायुतीचा उमेदवार का जाहीर केला जात नाही आपल्याला काय वाटतं? त्या योग्यतेचा उमेदवार कदाचित त्यांना मिळत नसेल. कमीत कमी मताने कोण पडेल ह्याचा शोध ते घेत आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांची खूप मोठी यंत्रणा आहे, अभ्यास करतील आणि तेथील एखादा पडेल उमेदवार. शेवटचा प्रश्न, नारायण राणे, नितेश राणे असं म्हणतात की विनायक राऊतांनी 11 वर्षात काय काम केलं हे प्रखर काम त्यांनी सांगावं. हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे. जे सत्तेमध्ये आहेत, जे मंत्री म्हणून भूषवतात, त्यांनी विरोधी पक्षाच्या एका सदस्याला विचारणं तुम्ही काय केलं. पण मी जर असं विचारलं की नारायण राणेने 2.5 वर्षाच्या त्या MSMEच्या लसावीच्या मंत्रालयातून काय केलं, तर नारायण राणे हे एकमेव MSMEचे लाभार्थी ह्या जिल्ह्यातले आणि देशातले निघालेले आहेत. हे आता दडून राहिलेलं नाही. तुम्ही लोकांना अर्थसहाय्य द्यायचं. अर्थमंत्री निर्मला सीतारामने बजेट स्पीचमध्ये ह्या खात्याचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. ह्याने ते वाचलं पण नसेल. जवळजवळ ह्या खात्यातून अर्थसहाय्य देण्याची मर्यादा जी आहे ही 3 कोटी 75 लाख ते 3 कोटीपर्यंत नेलेले आहे. ह्या जिल्ह्यातल्या किती जणांना दिलं? आसाममध्ये जाऊन सांगतात ही प्रोसेसिंग चालू केलं, ती प्रोसेसिंग चालू केलं. कोणता प्रोसेसिंग युनिट इथे ह्या जिल्ह्यामध्ये चालू केला तर एकदा नारायण राणेने दाखवा की. आम्हाला नको दाखव, पण पत्रकारांना तर दाखवा. तर हे होते विनायक राऊत. हे असं सांगतात की आपल्या समोर प्रतिस्पर्धी कोणीही असू देत, पराभव हा त्यांचा निश्चित आहे. महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग.